मागासवर्गीय महिलांच्या अनुदान योजना बंद का? सामाजिक न्याय विभागाच्या विशेष 20% घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांसाठीच्या झेरॉक्स मशीन, दळण कांडप मशीन अनुदान योजना मार्च एंडिंग नंतर बंद असल्याबाबत व त्या तात्काळ सुरू करण्याबाबत रिपब्लिकन सेना युवा सेना कोल्हापूर यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्ष कोल्हापूर यांना निवेदन सादर. आपण पाहत आहात न्यूज रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची. सामाजिक न्याय विभागातून 20% शेष फंडातून मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन, पिकोफॉल, दळण कांडप यंत्र इत्यादी साहित्य जिल्हा परिषदच्या 20% शेष फंडातून वितरित केलं जात होतं. सन 2026च्या काळामध्ये बघितलं तर 2026 नंतर पहिल्यांदा तेव्हा डेट झालाय की मार्च एंडिंग नंतर जूनला या योजनेचं वितरित होत होतं. आता सप्टेंबर ऑक्टोबर संपत आलाय तरी सुद्धा कुठलीही योजना नाही. याच्या संदर्भात आज जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडमांना भेटून आम्ही लवकरात लवकर ही योजना चालू करावी आणि या महिलांना अर्थसंकल्पामध्ये विशेष बजेट मंजूर करून त्या महिलांना स्वयंरोजगारासाठी अनुदान मंजूर करावं ही विनंती केलेली आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. रिपब्लिकन सेना युवा सेना कोल्हापूर यांच्या वतीने हे निवेदन देण्यासाठी अमोल कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर, रवींद्र कांबळे युवा जिल्हाध्यक्ष पूर्व, शहर अध्यक्ष प्रवीण आजरेकर, सागर कोराडे जिल्हा महासचिव, विनोद कांबळे, विजय कांबळे, सूरज अवघडे आदी उपस्थित होते.